नमस्कार. लाईफ विथ मीरा अँड पार्थ या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आजचा जो व्हिडिओ आहे तर आजचं मी माझं मॉर्निंगचं जे काही रुटीन आहे तर ते शेअर करणार आहे. तर दिवसाची सुरुवात तर सगळं आवरल्यानंतर पहिल्यांदा टिफिनच बनवावा लागतो. बाकी सगळ्या गोष्टी नंतर असतात. मुलांचं वगैरे आवरणं, कारण आहोंना लवकर जायचं असतं आणि त्यानंतर मुलांचं आवरायचं असतं. त्याच्यानंतर मुलांना जायचं असतं. तर तिघंही जाताना प्रत्येकजण 1-2 तासाच्या फरकानेच जातात. त्यामुळे एक आवरून झालं की दुसरं झालं की तिसरं असं आवरण्यातच जवळपास 12 वाजेपर्यंत तेच चाललेलं असतं. आणि बाकीचं जे माझे कामं असतात तर ती मग नंतर चालू होतं. तर जितकं शक्य होईल तितकं मी सकाळी आवरण्याचा तर प्रयत्न करते. तर सर्वात आधी तर मी कुकर लावला होता. तर चवळीची आमटी बनवणार होते आणि सुकी भाजी फ्लॉवरची बनवणार होते. तर आज थोडंसं लवकर आवरायचं ठरवलं होतं, कारण आज मी दोन्ही भाज्या देणार होते आहोंच्या टिफिनसाठी. तर कणिक पण मळली मी फूड प्रोसेसरमध्येच. तर आज मी कणिक मळताना थोडासा ओवा टाकला आहे आणि तूप टाकले. मी शक्यतो बऱ्याच वेळेला असं होतं की रोज सेम फक्त चपातीच नाही करत. कधीतरी ओवा टाकलं, कधीतरी लाल तिखट, हळद आणि कोथिंबीर टाकून पराठा, असं वेगवेगळ्या चपातींचेच वेगवेगळे रोजचे प्रकार असले तर मुलांनाही खायला फार वेगळं आणि आवडतं पण. आणि पार्थ तर ट्युशनसाठी पण जातो, त्यामुळे टिफिन त्याच्यासाठी 2 असतात. तर फ्लॉवर मी निवडला आणि इंडक्शनवर ठेवून दिले मी थोडंसं पाणी टाकून उकळण्यासाठी. आणि इथे त्याच्यासाठीचा कांदा परतून घेतला आहे आणि कोथिंबीर आहे. तर मी शक्यतो कोथिंबीर आहे तर ती कात्रीनेच कट करते. किचनमध्ये एक कात्री असते वेगळी, जे काही भाजी वगैरे किंवा काही कट करायचं असेल, मिरची वगैरे डाळ करताना, तर त्याच्यासाठीच वापरते. आणि फ्लॉवरची भाजी इथे माझी टाकून झाली आहे आणि कुकर पण एकीकडे झाला आहे. तर मी आता फ्लॉवरची भाजी ही दुसऱ्या गॅसवर ठेवणार आहे, बारीक गॅस करून. आणि याच्यावर मी चपात्या लाटून घेणार आहे. हे 3 बर्नरची शेगडी असल्यामुळे मला याचा फार उपयोग होतो. कितीही घाई गडबड असेल तरी भात भाजी वगैरे सर्व अगदी एकाच वेळेला. आणि आता तर मी इंडक्शनवरचा पण बऱ्यापैकी वेळेला उपयोग करते भात वगैरे बनवण्यासाठी किंवा भाजी केल्यानंतर उकळत ठेवण्यासाठी वगैरे. रस्सा भाजी असेल तर उकळत ठेवण्यासाठी, कारण कुकरही चालतो त्यावर, स्टीलचा कुकर आहे आणि कढई आहे आणि पातेले पण असतात स्टीलचे, त्याच्यामध्येच भात वगैरे करते. त्यामुळे बऱ्यापैकी शेगडीचाही वापर होतो. आणि सकाळी पाणी वगैरे गरम करण्यासाठी आता कधी केटलचा यूज होतो, पण शक्यतो आता शेगडी असल्यामुळे खूप कमी यूज होतो केटलचा. तर मी अगदी घाईमध्ये चपाती वगैरे पण आवरून घेतली आहे. तर चपाती लाटताना मी बऱ्यापैकी वेळेला अर्ध्या चपात्या सकाळी आणि नंतर मीराच्या टिफिनच्या वेळेला बाकीच्या चपात्या आहेत. तर सकाळच्या चपात्या ज्या असतात त्या आहोंच्या टिफिनसाठी आणि पार्थच्या टिफिनसाठीच्या बनवून घेते, कारण पार्थ पण लगेचच जातो नंतर. आणि माझ्या चपात्या वगैरे बनवून झाल्या त्यानंतर मी त्यांना टिफिन पॅक करण्यापूर्वी नाश्ता द्यायचा आहे. तर मी रवा आहे तर तो भिजवला होता, दही होतं त्याच्यामुळे. तर त्याचा डोसा आणि एक चटणी आहे ओल्या लाल मिरच्यांची, तर त्याच्यासोबत आणि थोडीशी फ्लॉवरची भाजी याच्यासोबत सर्व केला. आणि त्यांचा नाश्ता होते तोपर्यंत मी रस्सा भाजी पण करून घेतली. त्यामुळे आजच्या टिफिनसाठी मी दोन्ही भाज्या तयार केल्या होत्या. बऱ्याच वेळेला 2 भाज्या नाही होत, सलाड वगैरे दिलं जातं. तर आता भाजी उकळती आहे तोपर्यंत मी टिफिन आहे तर तो पॅक करायला घेते आहे. तर चपाती भाजी, कधी लोणचं वगैरे पण असतं, कधी वेगळ्या चटण्या पण असतात आणि सॅलड पण असतं. त्यामुळे शक्यतो रस्सा भाजी खूप कमी वेळा केली जाते. तर मी एका टिफिनमध्ये फ्लॉवर भरला आणि एका टिफिनमध्ये रस्सा भाजी. हा टिफिन स्टीलचा जरी असला तरी वरचा जो टिफिन आहे सगळ्यात, तर तो थोडा पॅक असल्यामुळे त्याच्यातून रस्सा भाजी दिली तरी ती सांडली जात नाही. आणि त्यांचा टिफिन भरून दिल्यानंतर आता पारची तयारी करायची आहे. तर त्याच्यासाठी आणि मीरासाठी अंडा आहेत ते शिजवण्यासाठी ठेवले. तर दूध वगैरे तर त्याला देऊन झाले. आता ते बाकीच्या आवरावर होते तोपर्यंत जी सकाळची स्वयंपाकाची जी भांडी आहेत आणि नाश्त्याची तर ती आवरून घेणार आहे मी. आणि स्वयंपाकाचं तर बऱ्यापैकी काम मी आज लवकरच आवरून घेतलं आहे, कारण मी अजून एक व्हिडिओ बनवला आहे. तर ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी नक्की शेअर करेल क्लिनिंगचं. कारण गॅसचे जे बर्नर आहेत तर ते पण सगळेच खराब झाले होते, त्याचा व्हिडिओ बनवला होता मी. तर त्याचं मी हे जे आहे तर ते मी नंतरच्या व्हिडिओमध्ये शेअर करेल. तर असा होता एक आजचा छोटासा व्लॉग, मॉर्निंग रुटीन व्लॉग. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि आपल्या लाईफ विथ मीरा अँड पार्थ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा.
आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे हेल्दी, स्टे हॅप्पी. थँक्यू सो मच. थँक्स टू वॉचिंग माय व्हिडिओ. बाय बाय.